अगं ये ना लवकर, कुठे राहिलीस? अगं पायऱ्यांवरती आहे, येते. हा ये. अगं देवळात गेले होते ना मी, येत होते. केवढी घाई करतेस ग बाई तू. आई पाय ओले तुझे, जा आधी पहिले पाय पुस. पाय पुस. भानूने आत्ताच लादी पुसली. अगं भानूने लादी पुसते ना, ती तसलीच असणार. असू दे असू दे, पुसली आहे ना तिने. तू आधी पाय पुसू दे. पाय पुसू दे तू पण ना. घे. झालं एवढं घाईने बोलवलंस ग बाई. हा बोल काय? छत्री बघ माझी नवीन. हो ग, छान आहे. रंग पण छान आहे ग. कितीला मिळाली? 450 रुपये. बापरे, मग मीला कमीच करत नव्हता ग. 100 रुपये ठेवले. मी म्हटलं नंतर देईन. असू दे, पण तुझ्या मनासारखी मिळाली ना, बस झालं. छान छान. आई हो तू पण घे ना छत्री नवीन. नको ग बाई, माझी छत्री अजून चांगली आहे. बघू पुढच्या वर्षी. अगं घे गाई, काय ती गेल्या वर्षीची छत्री वापरते तू. ती मोन्या एवढा वेळ का लागला तुला? लागणारच. अगं चाळीची समाजसेवा करत करत यायचंय त्याला. मग बघ भिजलास ना परत. तरी सांगितलं तर छत्री घेऊन जा, पण ऐकायचं नाही. नाही शोभा, तर छत्री काढायलाच हवी. पाऊस पाऊस सुरू झाला ना, पण छत्रीची कंडिशन काय आहे बघायला पाहिजे. कशी असणार तुझ्यासारखीच फटकी तुटकी. आई शोभा, ते चपला फाटले आहेत, जरा मी शिवतो. हा तर घरात कुठे शिवतोयस? बाहेरून शिवून आण. बरं ऐक, त्याआधी मस्त कडक चहा कर आमच्यासाठी. जा. हा आणि मास्टर या कांदा भजी पण करा. बर बर. हा भजीची आयडिया मस्त आहे आई. जा भजी कर. हो. अरे देवा, हाय हा पाऊस ना त्रास आहे नुसता. आता हा पाऊस सुरू झालाय, असाच पडू दे म्हणजे झालं नाही. रे आता पडतोय, नंतर नाही पडला ना तर गरमीने जीव जाईल आपला. जीव जाईल. नुसतंच दूर होईल पाऊस गेला तर. नाही नाही, पण पडेल पाऊस. हा बघ ना, वातावरण किती मस्त झालंय. हा एकदम भारी झालं. काय रे पोरांनो, इथं का बसलाय? आम्हाला खेळायचं होतं पण मध्येच पाऊस आला ना. तुम्हाला पाऊस नाही आवडत? नाही ना. काय तुम्ही? अरे पावसात लय मजा येते. अरे लय मजा येते, या इथं. या या. हे बघ पाण्यात हात टाकून बघ. येते की नाही मजा? मग मी सांगितलं होतं. येते की नाही मजा? म्या ना तुमच्यासाठी एक गंमत आणली. काय काय? हे बघा, हे काय? होड्या. या आता ना, या का इथं बसा. थोडी पाण्यात सोडा. या या खाली. असं बसा खाली. हा अशी अशी पकड नाही इथं. समय मदन, अरे भानू काय करते तिकडे त्या बारक्या पोरांवर? कसे जातात बघा होड्या. थांब मी बघतो. आपण काय करायचं, उभं राहू. आपण पण बघू. मी पाण्याने ना ढकलत केलं. भानू काय करते? ते पोरांना होड्या बनवून देते. भानू आता या लहान पोरांना फक्त होड्या बनवून देणार आहे का पावसात भिजणार पण आहेस? मला पाऊस
आवडत. हो भानू, मला पण हा पाऊस हे चिखल बिखल अजिबात नाही आवडत. हो, मी पण पावसाळ्यात ना माझी अर्धी कामं करतच नाही. हा मला पण पावसाळा अजिबात आवडत नाही. हा म्हणजे मी तर काहीतरी कारण सांगतो आणि घरी बसतो, ऑफिसला जात नाही. हा, आणि जिम करायला पण कंटाळाच येतो. हो ना, हो कंटाळा येतो. मी गंमत केली, मला पाऊस आवडतो, मला भिजायला बी लय आवडतं. बरोबर आहे तुझं भानू, मला पण तुझ्या बरोबर पावसात भिजायला आवडेल. हा? म्हणजे मला पण लहान मुलांसारखं पावसात भिजायला आवडेल. मला पण हा म्हणजे मला असं पावसाळा आवडत नाही भानू जास्त, पण पावसात कोणासोबत तरी भिजत फिरायला फार आवडतं मला. हो का? हो. थांबा, अंजली वहिनीनं जाऊन सांगतो. हा? ए भानू, मला एक कविता सुचली. हा ऐकत. अजून एक कविता मला आला पावसाळ्यात. अरे पावसाळ्यात ना माझ्या प्रतिभा अशी ओथंबून वाहतेशी. हा भानू तू ऐक. हा हा म्हणजे पावसाचा थेंब, नाही, पावसाचा ओघळणारा थेंब गालावरच गोंजार तू. पावसाचा ओघळणारा थेंब गालावरच गोंजार तू. सांगतो, आहे. हा, पावसात भिजलेलं तुझं रूप निहाळतो मी. थेंब थेंब पावसाचा, हा थेंब थेंब पावसाचा घेऊन कवेत, थेंब थेंब पावसाचा घेऊन कवेत, पावसाची आठवण. नाही काहीतरी चुकलंय नाही. तुझ्या आठवणीनं पावसाचं जुनं गीत परत गावं मी. अरे कसली पडतोस कविता ऐकवली ते बघ, बारकी पोर पण हसायला लागली. अरे कविता अशी असते का? कविता कशी असते मी ऐकवतो, ऐक भानू ऐक. पाऊस म्हणजे नुसताच धूर. पाऊस म्हणजे नुसताच धूर, पाऊस म्हणजे नदीला पूर. भानू वास्तवदर्शी. पाऊस म्हणजे नुसताच धूर, पाऊस म्हणजे नदीला पूर. पाऊस बघ केवढा रोमॅन्टिक पडतोय, सखे तू जाऊ नको दूर. वाह राहुल्या, वाह क्या बात आहे. हे आता मी, हे भानू आता मी. हा ये रे पावसा तुला देतो पैसा. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. यांना पण पाठायची का? बस मी वेगळी ऐकतो ना भानू, वेगळी ऐकतो एकदम.
गेला एकदाचा पाऊस. मोन्या, अरे आण ना भजी. भुकेने पोटात कावळे ओरडतात, आण लवकर. हो हे घ्या 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 भजी घ्या. हा गरम आहे ग. हो मोन्या, मस्त आहे भजी. ठीक आहे. हा पाणी घ्या. शोभा आणखी आणू का भजी? लागले तर सांगते. बर. शोभा छत्री फाटली. मग मी काय करू? ते तारा पण तुटले. मग का मी लावून जाऊ का आता? ते शिवून आणू. पाकिट दे. हा पाकिट दे. ते नवीन छत्री घेतली ना मी, त्याचे ना 100 रुपये द्यायचे राहिले. तर 100 रुपये द्यायचे. नाक्यावरच्या दुकानात जा आणि तिथे 100 रुपये देऊन टाक. बरं. आणि हे बघ, हे 200 रुपये तुझी छत्री रिपेअरला टाक. आणि ते चप्पल तुटलेत ना, ते सुद्धा रिपेअर करून घे. आणि हा, छत्री रिपेअर करायला वेळ लागणार असेल तर ती दे आणि परत घरी ये. तुला कामावर जायचंय, कळलं? हे घे आणि हिशोब द्या मला सगळा. जा. मालक, हो. मालक, हे बघा मी काय बनवलं. अरे वा, छान बनवल्या थोड्या. वय, मी लहान पोरांसाठी बी बनवल्या. हो ना? हा. ती मुलं खुश झाली असतील. मग पण होड्या तुम्ही बनवल्यात का जादू केली? काय मालक, तुम्ही गंमत करताय माझी. मी स्वतःच्या हाताने बनवलं. वा, बरं मी जाऊन येतो. कुठे जाताय? अहो ते शोभानी नवीन छत्री विकत घेतली ना, त्याचे 100 रुपये द्यायचे आहेत. आणि शिवाय ही बघा ना, ही छत्री रिपेअरिंगला पण द्यायचे. पण मालक, आता कुठे जाताय तुम्ही? आता कधी बी पाऊस पडत. अहो पण कशाला कोणाची उधारी ठेवायची ना. आणि ही छत्री रिपेअर करून आणायचीच आहे. अहो शिवाय हे बघा ना, चप्पल पण फाटली आहे. पण मालक नंतर जा ना, कधी बी पाऊस पडत. ते बघा काय ढग बी आलेत. अहो पावसाचा काय भरोसा, पाऊस पडतच राहणार. शोभाचं काम आहे, मी तेवढं करून येतो. हा येतो येतो. ऐकणारच नाही. काय ग भानू, हा मोहन कुठे गेला? ते शोभाताईंचं काम आहे आणि छत्री बी तुटले, ती रिपेअर करायची. आणि चप्पल बी तुटले ना, ते शिवायला गेले. हा मोहन पडला तर काय करत होती आता बाहेर जायची? बघ ना किती काळोखलाय. तेच तर मी मालकांना तेच सांगितलं. नाही तर काय, उगाच परत काय ना काहीतरी व्याप वाढवून ठेवेल. व्याप? हा अगं म्हणजे तुला माहित नाही, लहानपणीपासून मोहनला प्रॉब्लेम आहे. जरा पावसात भिजला ना की सर्दी खोकल्याने आजारी पडतो. आता सांगणार कोण? शोभावहिनी सांगितलं काम आहे की हा निघाला लगेच. मला जरा सामानाची डिलिव्हरी करायला जायचं. हा मी येतो. पावसाळ्यात ना भजी खाण्याची मजा काही एवढंच असते बघ. हो ना. आणि ना, मोन्याने मस्त खुसखुशीत भजी केली होती. एवढी काही चांगली झाली नव्हती. हा जरा ठीक होती.
मीठ कमी होतं ते. म्हणूनच एवढी खाल्लीस का? आता पावसाळ्यात ना जरा भूक जास्त लागते, त्यामुळे 2-4 जास्त गेली असतील. बाकी काय तुला खोटं वाटतं का? नाही ग बाई, नाही. गोडवर पाणी दे. अगे भानू पण ना सगळा पसारा तसाच ठेवलाय. कुठे गेली काय माहिती. भानू, शोभे, हा. बरी आठवण झाली. तू आता नवीन छत्री घेतलीस ना, मग तुझी ती जुनी छत्री आहे ना त्या भानेला देऊन टाक. अगं कुठेतरी पावसात आजारी पडली तर सगळंच काम राहायचं, सगळं काम तुला करायला लागायचं, माहितीये का? हो ग, म्हणजे लक्षातच नाही आलं. मग बरं झालं आठवण करून दिलीस. हा शोभताई, शोभताई, आली. शोभताई, अहो मालकांना पावसात कशा पायी बाहेर पाठवताय तुम्ही? भिजतील ना ते. का पावसात गेल्यावर तो काय उगवणार आहे? नाही तसं नाही, सर्दी झाले तर आजारी पडतील. हा, मालकाची काळजी करणारी जगात एक मी हो. जसं काय त्याची आम्हाला काळजीच नाही. आणि काय गा, तो पावसात भिजला ना एक दिवस तर मरत नाही. मावशी, मालकांबद्दल काय बी बोलू नका. ए, तू कोण सांगणार आहे ग मला? हा, तुझा तो मालक असला ना, माझा जावई आहे जावई, काय वाटेल ते बोलेन मी त्याला. कोणाबद्दल चांगलं बोलता येत नसेल त्यांनी वाईट तरी बोलू नका. हा, आता तू आम्हाला शिकव चांगला नाही वाईट कसं बोलायचं ते. तुला इथं ना काम करायला ठेवले, मला चांगलं वाईट शिकवायला ठेवलेलं नाही नाहीये. मग असं का करताय तुम्ही? माझी बात कशाला घालताय? मला जावई आहे. मी जावई आहे. तुम्ही बोलता ना. का बसा, काय चाललंय तिकडे? एक तर ढगांचा गडगडाट, इथे तुमचा गडगडाट. समोरासमोर येतं जेव्हा भांडत असता. ए भानू, हा सगळा पसारावर ती भांडी घासून घे. तर पण शोभे तुला तू सांगू गप्पा बस का? गं, चल. मला शिकवते. चल तू, ती- चल. चल तू काय चल तू? ती नाम रेंगाळत गप्पा बस. तू असते. प्रत्येक वेळी नको ना तिच्या नादाला लागू. गप ना, पण शोभे- सतत आपली भांडण करत असते. गप्पा बस. बडबड 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 नुसती. ए मोहन, काय रे? काय रे, छत्री झाली का रिपेअर? नाही नाही, दिली रिपेअरला. काय रे, काय? अरे तुला माहितीये ना पावसात भिजलास की तू आजारी पडतोस. हो. मग छत्री न घेता का गेलास? अरे माझ्याकडे बघ, अरे छत्री असून सुद्धा केवढा भिजलोय. हो हो. पण हे काय? अरे एवढा पाऊस पडत होता तरी तू भिजला कसा नाही? हं? अंगावर पाण्याचा एकही थेंब नाहीये. हा हा, आलो आलो, पोचतोच आहे. एवढा पाऊस पडून मी भिजलो कसा नाही?